मित्रांनो आता आपला सगळा बोजा गाडीत भरलेला आहे. अजून एक दोघांचा किती जणांचा करायचा आहे? आता मित्रांनो तिघांचा बोजा गाडीत भरलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी वाड्यावरती मस्तपैकी यांचा बेत चालला आहे. कशाचा बेत आहे माहिती आहे का? चपात्या बनवते ते पाहुणे आले ते या ठिकाणी मस्तपैकी चपात्या बनते ते मित्रांनो. मित्रांनो या ठिकाणी आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. बासुंदी आणि चपाती हे आहे आजचं जेवण. तव्यामध्ये आता भाकर टाकले ज्वारीची. वा कसं झालंय वा. बोंबील रेसिपी मित्रांनो कशी झाली, क्वालिटी झाली का नाही? राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मी आता खूप वेगळ्या ठिकाणी आलो आहे मित्रांनो. ते म्हणजे आपला जो बोजाबाजा असतो ना तो असतो आपल्या इकडं मावळात मित्रांनो. आणि तो बोजाबाजा सगळा आज गावाला नेऊन ठेवायचा आहे. तर ते गावाला नेऊन ठेवण्याचं काम मला भेटलेलं आहे. त्याकरता मग बोजाबिजा कसा आपण ठेवतोय आणि पुन्हा मेंढरा काही येणार आहे. तर आज संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला मित्रांनो आता सुद्धा आपण मेंढरा का आलेलो आहे. आता हे आपला जो बोजा असतो ना मित्रांनो हा 2-4 जणांचा मिळून एक गाडी करतात नाही का. सगळ्यांची थोडी थोडी बाचकी असतात. तर हा आहे आपला लाला भाऊ. मग काय चाललंय, बरं आहे ना? बरे कसं काय आहे का नाही चरायला? आहे ना, चरायला आहे मेंढराला. आहे हा काय लाला भाऊची आपल्या सगळे मेंढर आहेत मित्रांनो. मस्तपैकी गावात खाते ते. गावात फुटले हा हो का, गावात फुटले सगळी मेंढर थांबले ते आपली यांची. मित्रांनो आपल्या भाऊची यांची बघा कशी सगळी इजापुरी मेंढर आहेत का नाही. सगळी मेंढर बघा इकडून चालते रे. आणि ह्यांच्या इकडं तर मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. इकडं कुठली कंपनी नाही काय नाही का नाही भाऊ? काय कंपन्या सगळं मोकळं शिवार सगळा मोकळा मित्रांनो. पाणी काय यायचं पाचता इकडं? पाणी वड्याव का नदी? हा इकडं मित्रांनो नदी बिदी म्हणजे आपला वाडा इकडं नसतो. नाही तर इकडच्या साईडचा जो परिसर आहे ना एकदम मस्त. हे पडेल वाडाचे काय हो त्याला आहे का पाणी? हा 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 बघा मित्रांनो वाड्याची झाड, हे जे समोरचं झाड आहे पेपरणीचं झाड आहे एकदम भारी मित्रांनो. असं जेवढं निसर्गरम्य वातावरणात येईल ना आपण तेवढं आपल्याला भारी वाटतं नाही का. एकदम जुनं असं झाड आहे. त्या झाडाच्या ह्याच्यावरून तुम्ही बघू शकता. आणि पिक्चरची शूटिंग मराठीमधल्या मला तर वाटते शक्यतो का ह्या अशा मोठ्या झाडाझुडपांच्या शेजारून घेतात नाही का. म्हणजे हे बघायला एकदम भारी वाटतं नाही का, आपल्याला बी एकदम भारी. आता मी बी आलो या ठिकाणी हो कसं एकदम भारी वाटते का नाही मित्रांनो. या ठिकाणी बघा हा आपल्या पांडाभाऊचा आहे वाडा. बिराड म्हणजे बिराड हो. हे असा बोजाबाजा आणलाय त्यांनी घरून. आणि या ठिकाणी आपल्या वहिनीबाई काय बनवतात बघा. लाजत येत आहे बरं का. हा बाई ते काय बनते बघा. कायची भाजी होई? हा बटाटा बनते. हा आपला भाऊ लाजत नाही. भाऊला माहिती आहे शूटिंग काढतो का नाही भाऊ? हा आहे ना माहिती. हा आणि हा बटाटे तर हसायलाच लागले. हे आपलं मामा बरं आहे ना? बरं आहे. हे असं यांचा आता स्वयंपाक चाललाय मस्तपैकी या ठिकाणी. कोंबड्या बघा मित्रांनो. याच्यामध्ये एक पिल्लू तर लय कलर वाजे मित्रांनो. धोका त्याचा कलर बघा पांढरा लाल. कोंबड्या बिंबड्या भरपूर आहेत बाबा. आणि हे डालग्यांना असा कलर का देतात माहिती का मित्रांनो? कसं असतं साधं डालगा आणलं ना ते लय तर लय 1 वर्ष 1.5 वर्ष जाते. आणि हा असा कलर दिला ना 3 वर्ष म्हणजे डबल दिवस निघतात. त्याकरता हा हे जो कलर आहे ना असा कलर दिला जातो डालग्यांना. सगळं आपलं मस्तपैकी रंगवून ठेवले ते त्यांनी. असं पावसा पाण्याचं काही टेन्शन नसतं कलर दिल्यावर. ठिकाणी आपली यांची तहानी कोकळी मित्रांनो. तहानी म्हणजे बारकी जी आपली हे असं पाणी पिऊन द्यावं लागत नाही यांना म्हणून घरी ठेवतात. बघा किती मांडळी कोकरी आहे त्यांची. 2 जणांची आहेत या ठिकाणी. त्यांना मस्तपैकी सावली बिवली केले. वाघ बघा आपल्या टायगर सारखा बघा कसा आहे. आपल्या टायगर सारखाच आहे मित्रांनो एकदम. आलेल्या पाहुण्यांना सावली बनवायचं चालले या ठिकाणी जेवण करायला वाड्यावरती. तर मित्रांनो या ठिकाणी वाड्यावरती मस्तपैकी यांचा बेत चालला आहे. कशाचा बेत आहे माहिती आहे का? चपात्या बनवतात ते पाहुणे आले ते. तर आता चपात्या आणि हे 2 आपलं गडी काय फोडतात ते काय फोडताय? बासुंदी. हा बासुंदी मित्रांनो. वा बासुंदी आणली या. चपात्या आणि बासुंदी बटाट्याची भाजी बनवलेली आहे मस्तपैकी. आता चपात्या तयार होते ते या ठिकाणी. या ठिकाणी मस्तपैकी चपात्या बनते ते मित्रांनो. लोखंडाचा तवा आहे ना का ॲल्युमिनियमचा? लोखंडाच्या तव्यात चपात्या बनवायचे चालले.
हा आहे ना, कसं कवाय ना, आहे ना. बनणं महत्वाचं आहे मित्रांनो का नाही. मग काय तवा त्याला काय होती तवा चांगलेच आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. बासुंदी आणि चपाती हे आहे आजचं जेवण. तर बघा दिले आपल्याला वाढून बी म्हणून बाप्पू आपलं आता जेवण करणार आहे आणि मला बी करायचे जेवण. बासुंदी चपाती खायची. ते जेवण चाललंय गाड्यांचं. पाहुणं आबादा त्या पांडा बाप्पू जेवण करते ते खाते ते बासुंदी. आबादा त्या चांगलं लागते का? तर मित्रांनो आता आपला सगळा बोजा गाडीत भरलेला आहे. अजून एक दोघांचा किती जणांचा करायचा आहे? आता मित्रांनो तिघांचा बोजा गाडीत भरलेला आहे. अजून एक जणाचा राहिलाय आणि हे माझ्या पाठीमागे जेवढा दिसतोय का तेवढा अख्खा बोजा आपल्याला गावाला घेऊन खाली करायचा आहे आणि तिथनं पुढं मग आपण आपल्या वाड्यावरती येणार आहे. तर आता चाललोय आपण एक जणाचा बोजा राहिलाय ते आणायला चाललोया. आपलं कट्ट मित्रांनो बसावलीचं याचं भेटलेलं सगळं घेऊन चाललोय. तर मित्रांनो चाललो आहे आपण आपल्या गावाला. आपल्या भाऊची गाडी आहे बघा, मस्तपैकी ड्रायव्हर आहे भाऊ. आणि बघा कसं आहे व्ह्यू. आता तुम्हाला थोड्याच वेळात एकदम खतरनाक व्ह्यू पाहायला भेटणार आहे. आपण जाणार आहे घाटात मित्रांनो. पुरंदरचा घाट पाहायला भेटेल आज मित्रांनो. थोड्याच वेळात आपल्याला आता पुरंदर किल्ला पाहायला भेटणार आहे या ठिकाणी बघा. कसा आहे व्ह्यू पडला एकदम खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो. मित्रांनो घाटाला लागलेलो आहे आणि इकडं बघा बात विसर कशी आहे एकदम खतरनाक. हे बघा रोड बीड आपला आणि इकडं पाऊस झालाय भरपूर मित्रांनो. डोंगर बिंगर आता घाटातच चाललोय आपण. तिकडं झाडं झुडपूर पाहायला भेटणार मित्रांनो. या किल्ल्याला ओळखता का तुम्ही? पुरंदर किल्ला मित्रांनो. पुरंदर किल्ल्याच्या शेजारून आम्ही चाललेलो आहे. आजूबाजूचा आहे तर आपला पुरंदर किल्ला आहे मित्रांनो. एकदम उंच ठिकाणावरती आणि खाली एक आपली वाडी चिहोवाडी. चिहोवाडीच्या वरती आपला पुरंदर किल्ला. मित्रांनो आपण आता नारायणपूर मध्ये पोहोचलेलो आहे. बघा दत्त मंदिर नारायणपूर या ठिकाणावरून चाललोय. इकडं पाऊस झालाय. रस्ता वल्ला झालेला, भरपूर वल्ला झालाय रस्ता सगळा. भरपूर पाऊस झालाय मित्रांनो. आता पाऊस उघडून गेलाय. आम्ही यायच्या आधीच पाऊस उघडला. इकडचा रस्ता अख्खा वल्ला झालाय. आपल्या गावाला गेलाय पाऊस आता. मित्रांनो गेलो होतो आपलं साहित्य घेऊन गावाला. तर तुम्ही तर पाहिलंच साहित्य नेताना मित्रांनो. पण तिथून पुढं नेमकं काय झालं तर मित्रांनो इतकी घाई गडबड होती ना आपल्याला. एवढी गडबड म्हणजे मित्रांनो व्हिडिओ काढायला आपल्याला टायमिंगच भेटला नाही का. सगळी पळापळ चावी की आपलं साहित्य ठेवलेलं की ते ठेवायचं होतं दुसरीक. मग ती सगळी पळापळ झाल्यामुळं पुन्हा येताना मित्रांनो मी जवळजवळ 60-70 किलोमीटर प्रवास असा गाड्यांना हात करत, लोकल गाड्यांना हात करत आत्ताशी आपल्या इथं पोचलेलो आहे जवळजवळ 6:30 वाजता. त्यामुळं तुम्हाला एवढी काही शूटिंग पाहायला नाही भेटली. तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामुळं तुम्हाला आता इथून पुढं आपली रेसिपी सगळं संपूर्ण वातावरण दाखवणार आहे मी संध्याकाळचं. मित्रांनो मस्तपैकी आपल्या आईचा संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे या ठिकाणी. आयोगा भाकरी बनवते आपली मस्तपैकी. या तव्यात एक भाकर टाकली. आई पाऊस झालाय आज आपल्याला. झाला ना. पाऊस झाला की. आणि मग भिजला का? हा लय का थोडा? चांगलं भिजली होती अख्खी कापड पण परत वाळली. ऊन पडलं ना मागून. हा असं लागण्याचं नव्हता म्हणायचं मग. नव्हता वळवाचं फटकार होत. हा तर बघा मित्रांनो मस्तपैकी आईच्या भाकरी चालल्यात आहे आपली. इकडं बघा तव्यात राव भाकर फुगली आता मित्रांनो. आणि आपल्या आईने पालवेल दिलं होतं बघा. हवा पालवेला आज बी उभं करून गेली ती नाही. आई पाल आधीच दिलतं ना. आधीच मेंढराक जायचं म्हणजे येऊन गेलती. हा पाऊस आता ह्या दिवसात मित्रांनो कधी पाऊस येईल आणि धोका देईल काय सांगता येत नाही. मित्रांनो आपली तव्यामध्ये आता भाकर टाकले ज्वारीची. ज्वारीच्या भाकरी होत्यात का चांगल्या? होत्यात की. पण हे कडणी बाहेर आली बघ. मोठी झाली काय भाकर? नाही त्या साईडला बसली नाही मित्रांनो. मस्तपैकी भाकर चालली. आता हे कडचं काढून घेणार नाही
कडचं काढून घेणार आपली आई पुढच्या भाकरीसाठी. बघा तसं कापावं लागतं मित्रांनो भाकरीला बी. काय याची भाजी बनवते बोंबला चटणी. आज बी बोंबला चटणी? हा का बर? सकाळचा बटाटा आहे ना. आहे का? आहे ना. त्याला परतायचं आहे. हा तर मित्रांनो सकाळी केलेला कोणी खाल्लाच नाही. हा साधं सोपं आपलं होणारं कालवण म्हणजे हेच आहे. आता हिरवळ बकऱ्याकडे गेल्यानंतर काय होतंय. आणि अंड्याची चटणी बी मित्रांनो होती, पण आता अंडी काय आपल्याकडे उपलब्ध नाही. आणि या ठिकाणी बघा मस्तपैकी जाळ लागलाय आणि आता बोंबलाची एकदम झणझणीत तव्यात चटणी बनवणारी. आणि मित्रांनो बटाटा बी आहे, आपला बटाटा बी परतून घ्यायचा. हे बोंबील चांगलं परतल्यावर तेल टाकायचे चाललंय मित्रांनो या ठिकाणी. आता तळून घ्यायचं नाही चांगलं. हा आता चांगलं आणि मीठ का टाकायचं मग नंतर तळल्यावर. हां आधी तळलं मित्रांनो. जेवढं बोंबील तळेल ना मित्रांनो तेवढं खायला एक नंबर लागतात. तर आता मस्तपैकी बोंबील तळायचं चाललंय आईचं आपल्या. बघा या ठिकाणी आता आपल्या आईने मस्तपैकी बोंबलामध्ये मसाला आहे. तळून झालं ना? हा तळून झालं. मस्तपैकी मित्रांनो तळून झालेलं आहे. आणि आता आपला मसाला टाकलाय. वा 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 एक नंबर मित्रांनो. इतकं भारी तळलं ना बोंबील, इतकं भारी लागतात ना खरपूस खरपूस. असं मित्रांनो तुम्ही तसं लुसलुसीत असलं ना ते वशाळ विशाळ लागल्या माणसाला खाऊ वाटत नाही ना. असं तळून जर खाल्लं ना तोंडाला पाणीच सुटणार आपल्या प्रत्येकाच्या. आता वाईच आपल्या बोंबलाला मित्रांनो शितोडा मारलेला आहे. वा कसं झालंय. वा बोंबील रेसिपी मित्रांनो कशी झाली, क्वालिटी झाली का नाही. जाळ बी एकदम मस्त लागलाय आपल्या चुलीला. आणि आता झालं नाही तयार जेवण मित्रांनो तयार झालेलं आहे या ठिकाणी. काढून घ्यायचे बघा या भांड्यात. आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी. बघा बोंबील, ज्वारीची भाकर, त्याचबरोबर सकाळचा बटाटा. मित्रांनो थोडंफार जेवण केलेलं आहे. आपली आई बी करते. आई कसं झाले? भारी झाले. हां आणि दादा तुम्हाला सांगा कसं झाले? एक नंबर. चांगलं झाले ना? हा एक नंबर झाले. बोंबलाची मिरची आणि ज्वारीची भाकर. आणि या ठिकाणी लोणचं. लोणचं घेतलं ना तोंडी लावाय. तोंडी लावाय लोणचं घेतले दादांनी मित्रांनो आज. तर माझं बी जेवणाचं ताट मस्तपैकी जेवण करूया आता.